या पुस्तकाच्या योगीराज पसरवणसी वतीनं 200 प्रती आज बुक करण्यात आलेल्या आहे. त्यांना मनपूर्वक धन्यवाद. या पुस्तकाच्या लाखो प्रती अशा विकल्या जाव्यात. खरं तर ज्यांच्याकडे बघितल्यानंतर काकडे शिक्षण समूहाच्या वतीनं 200 प्रती त्यांनी बुक केलेल्या आहेत. पुन्हा त्यांना धन्यवाद. खरं तर ज्यांच्याकडे आता पाहिल्यानंतर इतकं लावण्य, ज्यांच्या शारीरिक दृष्टीनं इतकं लावण्य संपन्न व्यक्तिमत्व आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहे, पण इतकंच विचाराचं ऐश्वर्य, वृत्तीचं गांभीर्य आणि वाणीचं माधुर्य लाभलेलं महाराष्ट्रातला अत्यंत उत्तम वक्ते म्हणून ज्यांची सातत्याने गणना केली जाते. शिवाजीराव भोसलेंच्या समोर बोलताना सुद्धा त्यांच्या स्टाईलने बोलणं आणि शिवाजीराव भोसलेंनी असं म्हणणं की आता ही सर्व जबाबदारी तुझ्यावरती टाकतो आहेत आणि महाराष्ट्र आज तो अनुभवतो आहे, असे अत्यंत उत्तम वक्ते असलेले सन्माननीय प्राध्यापक मिलिंद जोशी यांना विनंती करतो त्यांनी अध्यक्षीय भाषण करावं. व्यासपीठावरील मान्यवर आणि बंधू भगिनींनो, सर्वप्रथम काव्य फुले या सावित्रीबाई फुले यांच्या कविता संग्रहाचं 172 वर्षानंतर आज भरतनाट्य मंदिरामध्ये प्रकाशन होत आहे. ते झालं असं मी जाहीर करतो आणि घनश्याम पाटील यांना मनपूर्वक धन्यवाद देतो की एक अतिशय मौलिक असा ग्रंथ त्यांनी समाजासमोर आणलेला आहे. ज्ञानेश्वर हे नाव धारण करणारे आणि योगीराजसारखी पतसंस्था चालवणारे, आडनाव तापकीर असूनही शीतलतेचं चांदणं ज्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये दिसतं, असे ज्ञानेश्वर तापकीर या ठिकाणी उपस्थित आहेत. शैक्षणिक संकुलांच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांचं आयुष्य घडवण्याचं काम जे करत आहेत ते ॲडव्होकेट काकडे या ठिकाणी आहेत. तर त्यामुळं आता सध्या वकिलांनी शिक्षण संस्था चालवाव्यात अशी एकूण समाजामध्ये परिस्थिती निर्माण झालेली. घनश्याम पाटील यांचं मला खरोखरीच कौतुक वाटतं की अतिशय धडाडीने ते प्रकाशन आणि पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत आणि ज्या गोष्टी अन्य प्रकाशकांच्याकडून केल्या जात नाहीत ते काम घनश्याम पाटील करत आले. संजय सोनवणींच्या विषयी आत्ता आपल्याला सांगितलं, पण अतिशय आपली सत्सद विवेकबुद्धी आणि तर्कबुद्धी जागरूक ठेवून समाजहिताचा विचार परखडपणे मांडणारे एक महत्त्वाचे लेखक म्हणून त्यांचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे. आणि आज गिरमे मॅडम आणि बेलसरे मॅडम या चपराकच्या उभारणीपासून त्यांच्या पाठीशी आहेत, पाटलांच्या. तर या 2 भगिनींचंसुद्धा मनपूर्वक खरं कौतुक केलं पाहिजे आणि ज्योतिताईंचं मनपूर्वक अभिनंदन अशासाठी केलं पाहिजे की घनश्याम पाटलांना सांभाळणं ही वाटते तितकी सोपी गोष्ट नाही आणि त्यामुळे ती अवघड जबाबदारी ते लीला पार पडत आहेत. आज सावित्रीबाईंच्या काव्य फुले या पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी होतं आहे. हा जर कविता संग्रह आपण वाचला तर त्याचं वेगळेपण आपल्याला असं लक्षात येईल की मराठी साहित्यातली काव्यगंगा ही 3 पात्रातून वाहते आहे. एक म्हणजे संतकाव्य, पंतकाव्य आणि तंतकाव्य. संतकाव्यांनी जे संतकृपा झाली इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया, नामातयाचा किंकर तेणे केला हा विस्तार, एकनाथ जनार्दन खांब दिला भागवत, तुका झाला से कळस भजन करा सावकाश. ही ती परंपरा आहे आणि बुडती हे जन न देखवे डोळा येतसे कळवळा तयांचा फार. या भूमिकेतून संत साहित्याची निर्मिती झाली आणि पंतकाव्यांनी अभिजनांच्या मनोरंजनासाठी काव्यनिर्मिती केली. तर तंतकाव्याने एकीकडे लावणीच्या माध्यमातून सौंदर्याचं गुणगान केलं तर दुसरीकडे पोवाड्याच्या माध्यमातून शौर्याचं गुणगान केलं. ही मराठी काव्यातली परंपरा असताना त्यामध्ये सावित्रीबाईंची कविता वेगळी का ठरते तर जाती, धर्म, भेद न मानणारा आणि स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांचा पुरस्कार करणारा सुधारकांचा विचार मराठी कवितेमध्ये आणणाऱ्या पहिल्या कवयित्री म्हणून आपल्याला सावित्रीबाईंचा आवर्जून उल्लेख करावा लागेल आणि हे त्यांचं वेगळेपण आहे. अर्थात फुले दाम्पत्याचं एक वेगळेपण असं की लोक भांड्याकुंड्यांचा संसार करतात, यांनी समाज सुधारणेचा संसार केला. आणि त्यातली महत्त्वाची गोष्ट अशी की महाराष्ट्रामध्ये बोलते सुधारक खूप होते, पण फुले दाम्पत्य हे करते सुधारक म्हणून त्यांचा उल्लेख केला पाहिजे. म्हणजे त्यांनी जे जे काही सांगितलं ते सगळं करून दाखवलं आणि त्यामुळं सावित्रीबाईंच्या कवितेमध्ये समाजक्रांतीचा विचार हाच आपल्याला केंद्रस्थानी आलेला दिसतो आणि त्यामुळं
त्या काळामधलं सावित्रीबाईंचं जर आपण संबंध चिंतन पाहिलं तर समाजाची प्रकृती ज्या गोष्टींच्यामुळे ढासळते अशा गोष्टी कुठल्या कुठल्या आहेत तर एक म्हणजे जातीव्यवस्था आहे, दुसरी म्हणजे अंधश्रद्धा आहे, तिसरं म्हणजे गुलामगिरी आहे आणि चौथं म्हणजे रूढी परंपरा आहेत. तर याविषयीची चीड ही सावित्रीबाईंच्या कवितांमध्ये व्यक्त झालेली आहे. म्हणजे आत्ता त्यांनी मुखपृष्ठ बदललं आहे आणि सावित्रीबाईंचं छायाचित्र मुखपृष्ठावरती आलं आहे, पण पहिला कविता संग्रह त्यांचा जो प्रकाशित झाला, जशी पहिली आवृत्ती आपण म्हणू, त्यावरती माझ्या माहितीप्रमाणे शिवपार्वती शिवपार्वतीचं चित्र होतं आणि शिवपार्वतीचं स्तवन देखील त्यांनी त्याच्यामध्ये केलेलं आहे. आणि ज्योतिबांच्या विषयीचा किती आदर, म्हणजे ज्योतिबांच्या कार्याचं वेगळेपण असं की त्यांनी सुधारणेला आपल्या घरापासून सुरुवात केली. म्हणजे या अर्थाने सुद्धा ज्योतिबांचं एक वेगळेपण आपल्याला दिसतं. तर ज्योतिबांना नमस्कार करणारी त्यांची अनुष्ठुप छंदातली कविता आहे. ज्योतिबांना नमस्कार मनोभावे करत असे, ज्ञानामृत आम्हा देई अशा जीवन देत असे, थोर ज्योती दीनशूद्रा अतिशूद्रा हाक मारी, ज्ञान ही ईर्ष्या देई तो आम्हाला उद्धरी. आणि पुढची जी त्यांची कविता आहे संसाराची वाट, अभंग छंदामध्ये लिहिलेली आहे. माझ्या जीवनात ज्योतिबा स्वानंद, जैसा मकरंद कळीतला, ऐसा भाग्यवंत असेल तुझला, नसे आनंदाला पारावार, पोरे बाळे ऐसे भवजंजाळाचे, ओझे वाहण्याचे काम तुझे, करून प्रपंच आहे तो कठीण, बोलून हा क्षीण जाई का, शांतता आपली ठेवावी प्रपंची, हीच वाट साची संसारात. म्हणून मला या सगळ्या कविता वाचत असताना एक गोष्ट अशी जाणवली की ज्ञानेश्वरांच्या आयुष्यामध्ये सुद्धा त्यांना खूप उपेक्षा, मानभंग, अपमान, समाजाकडून वाईट वागणूक या सगळ्या गोष्टी त्यांच्या वाट्याला आल्या, पण त्याचा साधा उल्लेख देखील आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये कुठे सापडत नाही. तसंच सावित्रीबाईंनी इतकं सगळं भोगूनही त्याविषयी त्यांच्या कवितेमध्ये कुठेही एक प्रकारची कटुता ज्याला आपण म्हणू ती जाणवत नाही. हे एक वेगळेपण आपल्याला त्याच्यामध्ये जाणवतं. आणि नुसत्या या सामाजिक क्रांतीच्या कविता नाहीत, तर नातेसंबंधांविषयीच्या कविता आहेत, सामाजिक परिस्थितीवरचं परखड भाष्य आहे, ज्योतिबांच्यावरच्या कविता आहेत, शूद्रांवरती होणाऱ्या अत्याचाराविषयीची एक चीड त्यांच्या कवितांच्यामधून व्यक्त झालेली आहे. बळीचं स्तोत्र नावाची तर एक अप्रतिम कविता आहे. बलू त्यांचे बळीराज्य, दानव दैत्य पावन, दानशूर बळी होता सुखी त्यांचे प्रजाजन, राज्यात सर्व संतोषी त्याचे त्रिलोकी कीर्तन, स्वयंभू धर्म राज्यात होतसे शास्त्रमंथन, यज्ञयाग सुरू होते दान मिळते कांचन, डोई मुगुट रत्नांचा उभयता अभिजन, विंध्यावली बळीपत्नी उभयता अभिजन, मनोभावे बळीवंध्या त्याचे गाऊ संकीर्तन, पूर्वज आपले हेच गुरु त्याचे शुक्रानन, त्यांना पदोपदी वंदू वंशज त्यांचे आपण, तू पुण्यात्मा बळीराजा स्तोत्र गाती तुझे जन. त्यामुळं ही सुद्धा त्यांची जी कविता आहे ती खूप वेगळ्या अर्थाने आपल्याला ह्याच्यामध्ये दिसते. आणि मुळामध्ये या समाजाची जी अवनती झाली ती कशामुळे झाली तर शिक्षणाच्या अभावामुळे झाली. आणि त्यामुळं ही अज्ञानाची काजळी दूर झाली पाहिजे. आणि ज्योतिबांनी आपल्याला सांगितलेलंच होतं की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, एवढे सारे अनर्थ एका अविद्येमुळे झाले. आणि त्यामुळं या विद्येचा उत्सव हा सर्व बहुजन समाजातल्या आणि शूद्रातिशूद्र लोकांनी साजरा केला पाहिजे, याविषयीची एक उत्कंठा ज्याला आपण म्हणू आणि प्रोत्साहन देणं हे सावित्रीबाईंच्या सर्व कवितांच्यामध्ये आपल्याला प्राधान्याने दिसतं. आणि त्यामुळे शैक्षणिक साधनांचा आणि सुविधांचा अभाव हे समाजाच्या मागासलेपणाचं कारण आहे. आणि त्यामुळं शिक्षणाची गंगा ही सर्वदूर पोचली पाहिजे याविषयीची कळकळ ही त्यांच्या कवितांच्यामधून व्यक्त झालेली आहे. आणि दुसरं, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांचा उद्घोष तर त्यांच्या सर्व कवितांच्यामध्ये आहे. आज सोनवणी जे म्हणाले ते अगदी बरोबर आहे की महाराष्ट्र पुरोगामी राज्य असल्याची अफवा मी सुद्धा माझ्या बालपणापासून ऐकत आलेलो आहे, पण आपलं पुरोगामित्व आपण कुठल्याही कृतीतून कधीही सिद्ध केलेलं नाही. आणि त्यामुळं आज तर जातीपातीच्या राजकारणामुळं
महाराष्ट्राची सामाजिक वीण उसवत चाललेली आहे आणि जो दुभंगलेला समाज आहे तो कधीही उत्कर्षाच्या वाटेनं जाऊ शकत नाही. आणि त्यामुळं स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्य केवळ राज्यघटनेमध्ये राहून चालणार नाहीत, तर ती लोकांच्या मनोराज्यात आणि कृतीमध्ये उतरली पाहिजेत. याविषयीचा एक आग्रह हा सावित्रीबाईंच्या कवितांच्यामध्ये आपल्याला प्राधान्याने दिसतो. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण निधर्मी लोकशाही स्वीकारली. आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आपण आपल्या धर्माचं आचरण करू शकतो, पण सार्वजनिक जीवनामध्ये आपण आपला धर्म आणायचा नाही हे आपल्याला राज्यघटनेने आपल्याला सांगितलं. पण आज त्या गोष्टीकडे आपलं फारसं लक्ष नाही आणि आपण आज किती टोकाचे बनेल झालेलो आहोत. ज्यावेळेला सगळी जगभरातली लोक एकत्र येतात त्यावेळेला आपण सांगतो की मी आशिया खंडातून आलो आहे. आशिया खंडातले लोक एकत्र आले की आपण सांगतो मी भारतातून आलो आहे. भारतातले लोक एकत्र आले की आपण सांगतो मी महाराष्ट्रातून आलो आहे. महाराष्ट्रातले लोक एकत्र आले की आपण सांगतो मी उस्मानाबाद जिल्ह्यातून आलो आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातले लोक आले की आपण म्हणतो मी धाराशिव जिल्ह्यातून आलो आहे. धाराशिव जिल्ह्यातले लोक एकत्र आले की आपण म्हणतो अमुक तालुक्यातून आलो आहे. अमुक तालुक्यातले लोक एकत्र आले की आपण सांगतो आपण अमुक गल्लीतून आलो आहे. आणि आपण जसे मुळाकडे जातो तशी आपली ओळख अधिक ठळक होत जाते. ती ठळक ओळख अधिक ठळक करून जातीपातीचं राजकारण सध्या माजवलं जात आहे आणि त्यामुळं या जातीपातीच्या राजकारणाने ही स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांना खऱ्या अर्थाने आज बाधा येते आहे. तर यावरती कसा मार्ग शोधला पाहिजे, तर यासाठी सावित्रीबाईंची ही काव्यफुलं आपण वाचली पाहिजेत. ही काव्यफुलं ही क्रांती फुलं आहेत असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाहीत. आणि त्यामुळं इतर जी काव्यफुलं असतात शब्दांच्या फुलोऱ्यात आणि कल्पनेच्या विश्वात रमणारी, ती फार तर तुमचं क्षणभर मनोरंजन करतील, पण ही जी क्रांती फुलं आहेत ती तुमच्या मनामध्ये विचारांच्या अनेक ठिणग्या निर्माण करतील. शेवटी कुठलीही क्रांती ही प्रथम मनामध्ये होते आणि नंतर उच्चारातून आणि कृतीतून तिचं प्रकटीकरण घडत असतं. तर तेच प्रकटीकरण 172 वर्षानंतर पुन्हा एकदा घडावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद आदरणीय जोशी सर. अत्यंत मंत्रमुग्ध करणार असं भाषण आपण दिलं त्याबद्दल मी चपराक परिवाराचे आभार व्यक्त करतो.